नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। मांजरीत पोलिसांनी मोठी छापेमारी केलेली आहे। हडपसरच्या कामधेनू इस्टेट मधील नामांकित रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मांजरीत ही मोठी छापेमारी केली आहे। एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावर छापेमारी करण्यात आली आहे। बॉम्ब शोधक पथक, फॉरेनची दहशतवादी विरोध पथकासह अनेक यंत्रणा मांजरीत दाखल झालेले आहेत। तर या ठिकाणी महत्त्वाची अपडेट समोर येते। एका खासगी रुग्णालयात खरतर बॉम्ब ठेवल्या प्रकरणी आता पुणे पोलीस सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय। मांजरीत पोलिसांनी मोठी छापेमारी केलेली आहे। हडपसरच्या कामधेनू इस्टेट मधील एका नामांकित रुग्णालयात बॉम्ब ठेवल्या प्रकरणात पुणे पोलिसांनी ही मांजरीत मोठी छापेमारी केली आहे। एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावर ही छापेमारी करण्यात आली आहे। बॉम्ब शोधक पथक, फॉरेनची दहशतवादी विरोधी पथकासह अनेक यंत्रणा आता मांजरीत दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची अपडेट, पुणे पोलीस आता सतर्क झालेले आहेत। हडपसरच्या कामधेनू इस्टेट मधील नामांकित रुग्णालयात खरतर बॉम्ब ठेवल्या प्रकरणी आता पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। मांजरीत मोठी छापेमारी करण्यात आलेली आहे। एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावर छापा टाकण्यात आलाय। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, एका खासगी रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यानंतर पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं समजतंय। एका संशयिताच्या घरावर आणि दुकानावर छापेमारी टाकण्यात आली आहे। काय अधिकची अपडेट? कृपा, खरं तर काल आपण 7 वाजता जी बातमी पाहिली लोकशाहीवरती, त्या बातमीनंतर काल रात्री उशिरापर्यंत पुणे पोलीस कारवाई करत होते। परंतु हा ज्या खाजगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणारा जो इसम होता त्याची ओळख पटत नव्हती। परंतु पुणे पोलीस आता एका संशयिताच्या घरावरती छापेमारी करत आहेत। बीडीडीचं पथक, पुणे पोलीस, त्याचबरोबर दहशतवाद विरोधी पथक हे सध्या पुण्याजवळील मांजरी या ठिकाणी सगळी छापेमारी सुरू आहे। माझ्या पाठीमागं कृपा तुम्ही बघू शकता, ही बॉम्ब शोधक पथकाची गाडी आहे आणि या गाडीच्या माध्यमातून सध्या ही सगळी शोध मोहीम जी आहे ती पुण्यातील मांजरी या ठिकाणी सध्या सुरू आहे। आपण बघू शकता की पुणे पोलिसांचं वेगवेगळे पथक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या माध्यमातून सध्या ही कारवाई जी आहे ती पुण्यातील मांजरी या ठिकाणी सुरू आहे। खरं तर पुण्यातील कामधेनू इस्टेट परिसरामधील जे रुग्णालय होतं त्या रुग्णालयामध्ये शौचालयात बॉम्ब ठेवण्यात आला होता। खरं तर टायमर बॉम्ब होता, त्याला जिलेटिनच्या काड्या सुद्धा जोडलेल्या होत्या। परंतु हे सगळं नेमकं कुणी केलं याचा तपास पोलीस करत होते। खरं तर साधारण 24 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो ओलांडलेला आहे आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस जे आहेत ते त्यांच्या बॉम्बशोधक पथकाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी संशयित ज्या घरात राहत होता त्या घराची चौकशी केलेली आहे। त्याचं सर्च ऑपरेशन जे आहे ते पुणे पोलिसांनी केलेलं आहे। त्याचबरोबर त्याचं एक दुकान असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि या दुकानाची सुद्धा सगळी चौकशी पुणे पोलिसांनी केलेली आहे। कृपा, मी तुम्हाला बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी दाखवतो। या पद्धतीनं पुण्यातील मांजरीमध्ये हे सध्या काम सुरू आहे आणि त्या जो संशयित आहे त्या संशयितासाठी सुद्धा अनेक पथकं जी आहेत ती रवाना झाल्याची माहिती समोर आलेली आहे। कृपा, आपण बघू शकताय, खरं तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहेत पुण्यातील मांजरी या ठिकाणची आहेत। कारण 24 तासापेक्षा अधिकचा कालावधी जो आहे तो संपलेला आहे। कामधेनू इस्टेटमधील जो रुग्णालय आहे, जे रुग्णालयाच्या शौचालयात बॉम्ब जो ठेवला होता त्याचे धागेदोरे किंवा त्याचं थेट कनेक्शन ते आता मांजरीमध्ये जोडलेलं आहे। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय, म्हणजे या हॉस्पिटलच्या सुरक्षिततेचा। खरं तर नामांकित असं हे रुग्णालय आहे पुण्यातील आणि यावेळी अशा प्रकारची ही घटना एका नामांकित रुग्णालयात घडतेय। कुठेतरी रुग्णांच्या सुरक्षिततेशी हेळसांड केली जाते काय रुग्णालयाकडून, असा देखील सवाल उपस्थित होतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।